राजा भानुराजा, आम्ही किती घाबरलेले का. मी म्हटलं का दारू पिऊन का वरती चढला. म्हटलं हे कधी न दारू पिणारा माणूस होणाले का एवढ्या का वरती का तू टाकीवर चढला होता. हा तिथून तू पाय बाहेर काढत जाय. मी म्हटलं का हे दारू पिलेला आहे म्हटलं. हा नाही का म्हटलं तोडगील गेला तर भस्कन खाली यायचा. नाही ना बे मारती झाबरू, तुम्हाला तर माहित आहे का म्हटलं का दारू पिणाराचा तर मला असतं राग येते आणि मी दारू पिल का लगे. हो ते बरोबर आम्हाला माहित आहे तू दारू कधीच पित नाही म्हणून. पण एवढे हे दारू पिण्याचं नाटक गिटक हे एवढं काय केलं पण तो एवढं हे. अरे झाबरू राजा तुला काय सांगू रे. हा त्या दिवशीचं स्वप्न, ते स्वप्न नाही पडलं का मला. तुम्ही नाचा ना नाचा. नाही नाचत नको नाचू आम्ही नाचतो. काय झालं का त्या दिवशी. आम्हाला का भाण्याला का तू घोड्यावर बसून आहे का. आम्हाला का नवरीले नेला ना कोणतरी पोहून नेला ना. स्वप्नात राजा मेला का तसं पाहिलेलं का. हा नवरीले पोहून नेलं म्हणून. हा काय का म्हणले का त्या दिवसपासून का जीवच नाही लागे ना माया. असं तू जीव करत जाय. असं वाटलं का मा आयुष्यातून हे नाही ना निघून जाईल का. हा आणि एकतले का हे इकडले का मा बाबानं तर 19 तारीख ठरली ते पुढे ढकलली ना. केलं नाही त्याला तारखेवर लग्न ते कॅन्सल केलं ना. त्याच्यानं आणखीन जीव हे करत जाय. म्हटलं काय होते ना काय नाही बाबा. काय का भानूले का तुला स्वप्न पडलं म्हणून तू टेन्शन घेऊन राहिला. असं थोडी असते रे का स्वप्नात जे पाहिलं आपण तेच खरं होईल का असं असते का. नाही ना ते बरोबर आहे तुझं. पण का ते स्वप्न पडलं तेव्हापासून मला गमेच नाही का. असं वाटे नाही आपला संबंध तुटाव आणि दुसरीकडे संबंध तिचा व्हाव. असं असं जर झालं म्हटलं तर काही खरं नाही. हा एक तर बुडी बोले मी बोलायला पाव तर हिंमत नाही होईल का बोलायला त्याले. म्हटलं कसं बोला काय बोललं तर आणखी म्हटलं हे म्हणाल की बा आणखी लय उतावल्यासारखा काउंट करून राहिला तू. एक तर राऊंड मनात असा विचार येत आहे एवढं तिच्यावर प्रेम केलेलं का आणि तिचं जर लग्न दुसऱ्यासोबत झालं तर माझ्या आयुष्याचं काय होईल. पुढचा विचार येत जाय. असं असं वाटतं काय करावं काय नाही. आणि मग मला काही सुचलं नाही हो. म्या मग काय काय मला काय झालं काय नाही मला समजलं नाही. म्या मग ती आयडिया केली. म्या म्हटलं का त्याशिवाय काही हे काही लग्नाची तारीख पक्की करत नाहीत आता. याशिवाय म्हणून मग मी चढलो बा टाकीवर. हाय राजा काही बनलं तर तुले का. पण जाऊ दे एक प्रकारचं चांगलं झालं म्हणा ते. कारण कसं आहे माहिती आहे का आपल्या सगळ्या चाहत्याला वाटे ना भानूचं लग्न कधी होते भानूचं लग्न कधी होते. ते तरी बरं झालं तर एकदा तारीख पक्की झाली. आता काही टेन्शन नाही राहिलं. हो ना तरी पण का ते 25 तारीख मे महिन्याची म्हटल्यावर लय पुढे गेलं ना. पण जाऊ दे आता ते नाही ना बोललं म्हणे. मग काय बोलणार बा तिच्या पुढे. नाही ना कायला सांगितले म्हणा. हे सगळा शांताराम भाऊच्या दिमागाचा खेळ आहे ना. जाऊ द्या काय आता बोलायला पडत नाही आणखी बिकराचं हे. जाऊ दे ना बे. मेची 25 तर मेची 25. एक महिना निघून जायला काय उशीर आहे. पटकन तर निघून जाते एक महिना. बरं मी काय म्हणतो तू हे काय डिटेक्टिव्हचे काम असेल ते आधीच आटपून घ्यायचे बरं. हा त्या लग्नाच्या वेळेस 4-8 दिवस तू माझ्यासोबतच पाहिजे बरं. हा दोघं बी तुम्ही सांगतो आताच तुम्हाला. हा ना रे आम्ही राहतोच. एरी काय माहिती त्या दिवशी रविवार आहे ना. सुट्टीचा दिवस आहे. सुट्टी असते 1-2 दिवसाची सुट्टी काढता येईल आणखी. आणि ते आपले राजकुमार भाऊ पण येतो म्हणे ना. राजकुमार भाऊ येतो म्हणे तुझ्यासोबत राहते काय टेन्शन नको घेऊ. हो रे भानू ते श्रीकुमार भाऊ मिलिंद भाऊ ते राजेश भाऊ साहिल भाऊ ते सगळे येणार आहे ना तुझ्या लग्नाला. काय टेन्शन घेतं. म्हणजे का आमच्या दोघांपैकी एकाला का त्या तिकडे जावं लागेल रे. ते प्रशांत भाऊच्या भावाचं लग्न आहे म्हणते. तिकडे एखाद्याला कोणाला तरी जावं लागेल का आमच्या दोघांपैकी. ते प्रशांत भाऊच्या भावाचं मी 25 तारखेलाच आहे का. हो ना 25 तारीख बी लय दाट आहे ना. पण मी काय म्हणतो ते आपलं काही घोडा गिळा डीजे गिजे काही सांगितलं का नाही. थोडा आपला ते अमोल भाऊचा सांगतो ना. अमोल भाऊ कळते का ते आपले कोठारीचे. हो जमते रे ते घोडी मस्त आहे. आणि डीजे कोणाला सांगितलं रे. डीजे आता पहा लागल. नाही रे मारुती त्या यवतमाळच्या रवी बाजूला आहे का डीजे. पहा लागल रे त्याला फोन करून. असला त्याचा जो डीजे तर जमते मग. पण तारीख खाली आहे का नाही काय माहिती रे का. पाहिजे ना मग फोन लावून. त्याचा नसेल तर मग कसं दुसरीकडे मग पाहिले आपल्याला बरं पडते. बरं चाल बा भानू मग माहिती एक केस जरा अर्धवट राहिली आहे तेवढी पूर्ण करून टाकतो मी. तिकडे जायला लागते का मला आज. तू आता पाहता ते बाबा गिबाल बोलून घे. संध्याकाळी बसायचं मस्त चौकशी करायची. आणि कसं काय काय करायचं काय सांगायचं डीजे सांगायचं हे सांगायचं मिरवणूक कशी काय सगळं चौकशी करून घ्यायची. आणि काय पत्रिका गित्रिका सगळ्या छापाच्या आहे ते छापायला टाकून द्यायच्या. बोलतो ना मी बाबाले. कारण कसं माहिती का आता दिवस काय 1 महिना जायला का उशीर नाही लागत. अरे ठीक आहे भेटू मग आपण संध्याकाळी. खरंच ले का शांताराम आजकालचे पोरं पाय भरले का. हा काय नाटकं करतील काय नाही काय भरोसा नाही का. थांब ना म्हणा एकदा सून येऊ दे घरात मग पाय पोरगा ऐकते का तुझं. असंच आहे ना कधी लाबाजी. आजकालचे पोरं ऐकतात का आपलं. एक तर तुमचं बी चुकलं ना.
आता एवढी 19 तारीख आपली ठरली होती, ते तुम्ही पुढे ढकला नव्हती पाहिजे ना. त्या तारखेला करून टाकलं असतं, मोकळं झालं असतं. कधीतरी एकदा करणंच आहे ना लग्न. तर कसं असं जुळून ठेवलं आणि ते कुंकू नाही झालं, काय नाही, ते लांबत ठेवणं बरोबर नाही ना. हो तुझे बी बरोबर आहे, पण तूच पाहत नाही का? हा किती गडबड होती ते 19 तारखेला तिला का ते निवडणुकीची गडबड होती. हा त्याच्या त्या धामधुमीत झालं असतं का लग्न? हा इकून तिकून मग ते झालं का नाही लगे त्या पैशाचं डोक्यात घुसलं मायभूत. शेवटी काही फायदाही नाही झाला. वाट ना म्हणा आणखी पैसे. हो कधी लाभाजी. अहो एक तर तसे पैसे मागत असते का? हा तुम्ही निवडणुकीत पैसे वाटले असं म्हटलं तर समजलं तुमच्यावरच केस होईल ना. तसे पैसे वाटत असते का? मला वाटलं का ते वावर हातातून गेलं नाही पाहिजे म्हणून मी केलं का तसं. जाऊ द्या ना, झालं ते गेलं. हा आता लग्नावर लक्ष द्या. या लग्न बरोबर एकदम जंक्शन करा बरं. काय रे जगण्या, काय गडबड आहे? काय नाही हो शांताराम काका, हे दूध आणि ब्रेड न्यायला आलो. देवलाल कुठे गेला रे? देवलाल काय दिसलाच नाही, 2-4 दिवस झाले. बाबाची तब्येत नाही ना बरोबर. 4-5 दिवस झाले तब्येत नाही बरोबर बाबाची, झोपूनच आहेत ते. काय सांगतो, काय झालं रे? काय झालं ते 2-4 दिवस झाले दवाखान्यातून जाऊन येऊ राहिले, तरी पण काही बरंच नाही वाटू राहिलं, झोपूनच आहेत. नाही तर काही नाही. त्याच्यात म्हणूनच आई म्हणे ब्रेड आणि बिस्किट घेऊन ये म्हणे, ते तरी जरसे खातील म्हणे. शांताराम देवलाच्या भेटीला जायला लागले का? आणले का बिस्किटचे पुढे आणले का? हो आणले. ते काका म्हणे ते मागचे बी पैसे राहिलेले आहे म्हणे, हे उधार दिले त्यांनी, पण ते म्हणे द्यायला सांगतो म्हणे पैसे. हो ना देऊ आले की कामाच्या आले की देऊन टाकता ते. एक तर याचं काम बंद आहे ना, 2-3 दिवस झालं काम नाही. हा एक तर ते बाया कशी मजुरी जीव राहिले तर ते दवाखाना करायचं काम पडलं. 2-4 दिवस झालं दवाखाना चालू द्यायचा. आता काही पैसे जवळ कुठून येणार आहे दुसरे? तसे ते काका बोलले आणखी काही लागलं तरी नेजो म्हणे, फक्त द्यायला सांगतो म्हणे पैसे, काही टेन्शन नको घेऊ म्हणे. तरी बरं आहे ना, आपल्या गावातले लोक चांगले आहेत. हा कोणा दुकानात जा, कोणाच्या घरी जा, काही मागाले तरी कोणी मागाई पाठवत नाही ना. हे ते बाबा आजारी आहे म्हणून हे आहे रे. ते बाबा तब्येत चांगली असली, मग कामाला चालू असले की मग काय आपल्याला काही टेन्शन नाही ना, मग पैसे येत राहते. तर आता दवाखान्यात पैसे लागू राहिले म्हणून जरा अडचण नाही. नाही पण ते किती झाले 2-3 वेळा दवाखाना केला, सलाईन दिले, सगळं दिलं तरी बरं कोण वाटत राहिलं बाबाले. काय सांगावलं का ते खाऊ नाही राहिले. एक तर खाल्लं पिल्लं तर सत्ता ना तरी खाणं पिणं राहत ना त्याले. एक तर त्या डॉक्टर काकाने टेन्शन दिलं, ते म्हणे तब्येत लय सिरियस वाटते म्हणे याची, एक तर कारंजाला न्या म्हणे, नाही तर अकोल्याला न्या म्हणे. आता याला अकोल्याला नाही तर कारंजाला न्यायचं म्हटलं तर गाडी करून न्याय लागते, कारण की आता याला चालणं नाही होत. हा आणि कारंजा तिकडे न्यायचं म्हटलं गाडी करून तर पहिले पैसे नाही पाहा लागणार का? खरोखर रे घरातला करता माणूस जर बिमार पडला का नाही सगळं घर अडचणीत येते रे. खरोखर त्याच्या याच्यावरच सगळी भिंत असते. माणूस म्हटलं तर कुठूनही पैसा आणू शकते. हा बाईच्या जातीने काय करावं रे? जाऊ दे बाई, तू कशाला टेन्शन घेत? हा आपलं गजान बाबा आहे ना, गजान बाबाच्या नंतर आपल्या बाबाची दारू सुटली होती ना, सुटली नाही का दारू? हा मग गजान बाबालाच प्रार्थना कर ना तू. रडू नको तू. हा गजान बाबा आहे ना आपल्या पाठीशी. हो रे तू बरोबर बोलत, गजान बाबा आहे आपल्या पाठीशी. पण कसं आहे माहिती का, छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवाला त्रास देणं बरोबर नाही ना रे. संसारातले सगळे आपले भोग असते रे. हा त्यासाठी नेहमी नेहमी देवाला त्रास देणं बरोबर नाही. आणि तसंही देवाला काही मागा नाही लागत रे. आपलं जर चांगलं वागत राहिलो का नाही, देव आपोआप आपल्याला मदत करते. म्हणतो आई मदत करते, पण कुठे आहे पाय बरं? 4 दिवस झाले बाबाची तब्येत नाही चांगली, उरायली की चांगली. आता आपण का वाईट वागतो का? आपण वाईट नाही वागत, पण काही चुकून आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात बाबा. हा ते आपल्याला माहित नसते आपल्याकडून काय चुका झाल्या. ते होते चांगलं, सगळं चांगलं होते, काही टेन्शन नको घेऊ. दे मी ते बिस्किट देतो बाबाला, बिस्किट चारतो, होते बाबाची तब्येत चांगली. ठीक आहे. अहो मी काय म्हणते, जरासं बिस्किट खाऊन घ्या ना जरासं. नाही व काहीच खा नाही वाटू राहिलं मला, काहीच खायची इच्छाच नाही होऊ राहिली. जरासं तर खा, म्हणजे खाल्लं तर बरं वाटेल तुम्हाला. हा काहीच खा नाही वाटू राहिलं, जा बरं तू मला आराम करू दे. काही खाणे वाटत म्हणते. हा काही खाल्लंच नाही तर कशी तब्येत चांगली होईल? खरंच गजान बाबा तुम्हीच पाहता यांच्याकडं. खरंच याची अशी तब्येत मला पावत नाही. तसं तुम्ही नेहमीच आमचं संकट दूर केले, पण आता या संकटातून सुद्धा आम्हाला बाहेर काढा देवा. देवा मी हात जोडते देवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गणगणात बोते, गणगणगणात बोते. हो काय झालं? हो स्वप्नात मला गजान बाबा आलेले दिसले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. बोलता खरंच का? हो पाव तुमचा अंगठी सगळं थंड झाला, ताप सगळा निघून गेला तुमचा.
ना बरं वाटू राहिलं आता एकदम मस्त. जरा भूक लागल्यासारखी झाली. जेवायला आहे का काही? बस 4 दिवस झाले अन्नाचा घास नव्हता जाते येले. आज खरोखर गजानन बाबाच्या कृपेने खरोखर भूक लागली म्हणते ते. भाऊ मी आणते आता गरम गरम पोळ्या करते तुमच्यासाठी. गजानन बाबा तुमची कृपा अशीच राहू द्या बा आमच्यावर.